आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करते। मी आहे पूर्वा आणि आपण घेतोय एक अनोखी स्पर्धा, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा आपण घेतोय। आता मी आलेली आहे मिरजेमध्ये अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ येथे। खूप छान सुबक अशी मूर्ती आहे। तर ही मूर्ती निवडण्यामागचं काय कारण आहे जाणून घेऊयात यांच्या कार्यकर्त्यांकडून। नमस्कार। अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ गेली यावर्षी आम्ही महाकाव्य महाभारताच्या आवर आधारित ही मूर्ती स्थापना केलेली आहे। याच्यामागचं कारण म्हणजे की महाकाव्य लिहिताना ऋषी व्यास हे गणेशजी कशी गेले
आणि गणेशांना विचारले की तुम्ही हे काव्य लिहिता का? तर गणेशजी म्हटले मी लिहिणार, पण यामागं माझी एक अट असेल की हे महाकाव्य लिहिताना तुम्ही एक माझ्यासंग बसलं पाहिजे. श्वासोश्वास जरी घेताना थांबला तर मी हे महाकाव्य लिहिणार नाही. दुसरे व्यास म्हणतात ठीक आहे, मी तयार आहे. आणि ते म्हणतात माझी पण एक अट आहे की प्रत्येक वाक्य जे मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही समजून उमजूनच लिहिलं पाहिजे. अशा तऱ्हेने दोघांनी ते बसून महाकाव्य लिहिलं आणि महाकाव्य लिहिण्यास 10 दिवस लागले. एका ठिकाणी बसून गणेशजींनी हे महाकाव्य लिहिलं आणि महाकाव्य तयार झालं 10व्या दिवशी. तर 10 दिवस एका ठिकाणी बसल्यामुळं गणेशजींच्या अंगावर धूळ माती ही साचलेली होती. त्या 11व्या दिवशी जाऊन सरस्वती नदीमध्ये स्नान केलं. स्नान केल्यानंतर ते काव्य पूर्ण झालं. त्यामुळं आपण गणेशजीची मूर्ती 10 दिवस बसवतो आणि 11व्या दिवशी त्यांची विसर्जन करतो. खूप सुंदर थॉट आहे आणि ही खरी गोष्ट आहे. आपल्याला कदाचित माहिती नाही आहे बऱ्याच जणांना, ती आज या संकल्पनेतनं आपल्याला कळालेली आहे. तर अशाच छान छान मूर्ती आपण बघणार आहे. आमच्यासोबत असेच राहा. कॅमेरामन राहुल सोबत मी पूर्वा.